उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड डीपीडीसीची बैठक घेतली आहे। या बैठकीला रायगडमधल्या शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता। मंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही ऑनलाईन बैठक पार पडली। शिवसेनेच्या आमदारांशिवायच ही बैठक पार पडलेली आहे। बैठकीला बोलावलं नसल्याचा दावा महेंद्र दळवी यांनी केलेला आहे। बैठकीच्या निमंत्रणावरून नवा वाद आता निर्माण होण्याची शक्यता आहे। तर एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये, तर दुसरीकडे अजित पवारांनी रायगडची डीपीडीसीची बैठक बोलावलेली होती। ही बैठक पार पडली। या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र रायगड शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता। दरम्यान महेंद्र दळवी यांनी बोलावलं नसल्याचा दावा केलेला आहे। मीटिंग खरं तर जिल्हा नियोजनच्या दालनामध्ये होती, वित्त विभागाच्या दालनामध्ये होती। आम्हाला तिन्ही आमदारांना किंवा रायगडच्या कुठल्याही आमदाराला याचं निमंत्रण नव्हतं, पण आम्ही बघितलं तर आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत त्या मीटिंगला त्या उपस्थितीमध्ये होत्या आणि शासकीय अधिकारी सगळे डीपी वगैरे उपस्थित होते। मी आता माहिती घेताना कळलं असं की दादांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजनची आढावा बैठक झाली। खरं तर स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामास्वरूपात याच्या अगोदर ती एक बैठक होऊन जिल्हाधिकारी स्तरावरती त्याचं नियोजन करून त्या बैठकीला जाणं काळाची गरज होती, पण या संदर्भातली कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्या याच्यात डावललं असं दिसतंय। तर या संदर्भात एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। रायगडचा जो आहे जिल्हा आणि नियोजन त्या संदर्भात बैठक झाली। पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिळेल। ठीक आहे, काही आमदारांनी त्यांच्या ज्या काही भागातल्या सूचना असतील त्या त्यांनी द्याव्यात, त्याचाही अंतर्भाव मी आणि मुख्यमंत्री आणि अजितदादा फायनान्स मिनिस्टर आम्ही मिळून त्या आमदारांच्या सूचना त्यांच्या भागातले जे काही प्रश्न आहेत ते देखील आम्ही त्याच्यामध्ये बजेटमध्ये घेऊ। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून। प्रफुल्ल, एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये, त्यावरून वाद आहे, तर दुसरीकडे आता रायगड डीपीडीसीची बैठक झालेली आहे, त्यातून सुद्धा आता नव्या वादाची चिन्ह दिसतायत। काय माहिती आहे? आपण अजितदादांनी बैठक घेतली। या बैठकीला शिवसेनेचे एकही आमदार इथे उपस्थित नव्हता। या संदर्भात आपण आमदार महेंद्र दळवी यांच्याशी बोललो आणि त्यांनी तर या संदर्भात आश्चर्य व्यक्त केलं। जर जिल्ह्याची बैठक होती आणि आम्हाला बोलवलं जात नाही, आम्हाला डावललं जात नाही, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला। आणि केवळ आदिती तटकरे ज्या मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, त्यांना त्या बैठकीत बोलवण्यात आलं होतं। भरत गोगावले देखील आज बैठकीला उपस्थित नव्हते। संभाजी भिडेंच्या कार्यक्रमासाठी ते रायगडावर आहेत। त्यांच्या निकटवर्तींनी जे सांगितलं त्यानुसार त्यांनाही या बैठकीचं निमंत्रण नसल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकूणच पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद आहेच, पण तो आता या नियोजनाच्या बैठकीवरनं आता चांगलाच वाढणार आहे। आणि जर वेळेतच या संदर्भातला निर्णय झाला नाही आणि दोघांमध्ये समेट झाला नाही तर रायगडात महायुतीमध्ये आणखी वाद जो आहे तो चिघळणार आहे। यात भाजप मात्र संपूर्ण शांत असल्याचं दिसतंय। भाजप या दोघांची गंमत बघतंय, अशी परिस्थिती सध्या इथली राजकीय परिस्थिती बघितली तर होते। मात्र या संपूर्ण परिस्थितीने या दोघांच्या भांडणामध्ये रायगडच्या विकासाचा कुठेतरी खोडा पडतोय असं दिसतंय। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड डीपीडीसीची बैठक घेतली। या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या, मात्र शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता। अजित पवारांच्या या ऑनलाईन उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे। शिवसेनेच्या आमदारांशिवाय ही बैठक झाली, तर या बैठकीला आपल्याला बोलावलं नव्हतं असा दावा महेंद्र दळवी यांनी केलेला आहे।